आज ना परत आकाड दिलेला आहे मला. तर कोणी दिलेला आहे? माझ्या मावशीने दिलेला आहे दुसऱ्या. तडवळची मावशी आहे ही. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये. तर ह्याच्यात ना गोड आणि तिखट अशा हे असतात, पुऱ्या असतात. आमच्याकडे आहे ना आषाढ महिन्यामध्ये हा आकाड तळला जातो. तर ह्याच्यात पीठ कशाचं असतं? तर मिसळीचं पीठ असतं. खास करून ह्याच्यात आहे ना हे असतो, जो आपला रानामध्ये जो आपण शेतामध्ये हे करतो, हुरडा करतो, तो वाळवून ठेवतो आम्ही आणि तो पण त्याच्यात मिक्स करतो दळणामध्ये. तर हुरडा, हरभरा डाळ आणि गहू ज्वारी असं मिक्स पीठ दळून आणतो. नंतर मग त्याच्यामध्ये ते हे करतो, पुऱ्या बनवतो. तर तिने मला लाल तिखट पण दळून आणून दिलेलं आहे, म्हणजे हे करून दिलं आहे. त्यांच्या इथं हे आहे, डंका आहे. तर मिरची कुटून दिलेली आहे. थोड्याशा मिरचीमध्ये ना धने घातलेले आहेत तिने. मिरची थोडीशी पांढरी होती म्हणून काय केलं तिने, मिरची भाजून घेतली, धने भाजून घेतले आणि थोडं मसाल्याच्या टाईप तिने मला करून दिलेलं आहे. आज ती घेऊन आलेली होती. आणि स्वयंपाकात मी आज काय बनवलेलं आहे, तर भाकरी माझ्या झालेल्या, ती शेवट भाकरी आहे चुलीवरची. छान भाकरी झालेली आहे. आणि इकडे मी आज भाजी काय बनवली आहे, तर काय केलं, हरभरा डाळ जी होती ती धुवून शिजायला घातली. शिजल्यानंतर हरभरा डाळ थोडीशी तांब्याने अशी गरगटली. नंतर कढईमध्ये तेल घातलं. तेलामध्ये जिरे, मोहरी, लसूण, कढीपत्ता फोडणीला घातलेला होता. आणि नंतर घातलं टॅमॅटो. आणि नंतर घातला जो घरचा येसूर आहे तो घातला. आणि जो मगाशी मसाला मी तुम्हाला दाखवलेला होता तो पण एक चमचा घातला. आणि हरभरा डाळ जी गरगटलेली होती ती त्याच्यामध्ये घातली आणि पाणी घातलं आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. झालेल्या आहेत माझ्या छान अशा चुलीवरच्या भाकरी. इकडे भात झालेला आहे. आणि काय केलं आहे, जेवढ्या पुऱ्या खायच्या तेवढ्या कढईमध्ये काढून घेतल्यात आणि बाकीच्या भरून ठेवल्या डब्यात. काय झालं, सोना आली आमची आत्ताच, बाहेर गेली होती. मग तिला दिली पुरी खायला. ससा बाकीच्या मांजरांनी खाल्लेली, मग ती राहिली होती खायची. तिला दिली हे खायला, पुरी खायला ती. त्या गोड आणि तिखट अशा पुऱ्या असतात, खूप छान टेस्टला लागतात. तिखट पुरीमध्ये काय करतो आम्ही, मिरची, कोथिंबीर, ओवा, तीळ असं घालून करतो. हळद वगैरे घालायची. आणि गोडमध्ये काय करतो, गूळ आणि बडीशेप, इलायची असं घालून पीठ मळतो. अशा गोड आणि तिखट पुऱ्या आमच्याकडे असतात. तर मग तुम्ही अशी बनवता का हरभऱ्याची डाळीची आमटी? तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे ही थोडी अशी येळण्याची आमटी टाईपच मी ही आमटी बनवलेली आहे. तर कशी वाटली ही येळण्याची आमटी गावाकडच्या पद्धतीची, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ कसा वाटला, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.